राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं पाहायला मिळते। महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते स्वबळाचा नारा देऊ लागलेत। तिकडे उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको असे स्पष्ट आदेश पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। पण कणकवलीमध्ये मात्र शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा चांगलीच रंगलेली आहे। नेमकं काय घडतंय कणकवलीमध्ये जाणून घेण्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट। नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या। लवकरच महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तारीखही जाहीर होईल। दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीचं गणित जुळवताना कुठे स्वबळावर तर कुठे एकत्र लढण्याची गणित जुळवली जात आहे। तिकडे कोकणात मात्र एक वेगळीच आघाडी तयार होण्याची चर्चा सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता आहे। या एकत्रीकरणासाठी शहर विकास आघाडी नावानं नवीन आघाडी तयार करून दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे। मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी काहीही झालं तरी शिंदे गटासोबत युती नको असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। दुसरीकडे कोकणात मात्र गुप्त बैठकांची चर्चा रंगू लागली आहे। एका रिसॉर्टमध्ये ही गुप्त बैठक झाली आणि एकत्र लढण्याच्या पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। संदेश पारकर हे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील। 2 दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जाते। दरम्यान कणकवली शहरातून शहर विकास आघाडीचा प्रस्ताव आलाय। वरिष्ठांपर्यंत तो प्रस्ताव पाठवलाय। वरिष्ठच यावर निर्णय घेतील अशी माहिती राजन तेली यांनी दिली आहे। एक पहिलं म्हणजे माझी आणि वैभव नाईक यांची कुठली भेट झालेली नाही। एक प्रस्ताव या शहरातून अशा प्रकारचा आलेला होता की त्यात विविध संघटना आहेत, इथले गावातले मानकरी आहेत, विविध आमचे पत्रकार जुने मित्र या ठिकाणचे आहेत। त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं होतं की ज्यावेळी मागचे 7 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या वेळी जे काही निवडणुकांबद्दल गैरसमज हे गावातलं वातावरण बिघडवतं आणि ते उमेदवार क्वालिफाय असतील, चांगल्या प्रकारचं ह्या शहराच्या विकासाचा विचार करतील आणि मग त्या माध्यमातून सगळे पार्टी त्याला मदत करतील विकास नीतीला। तर असा प्रस्ताव आला तर काय होईल? तर म्हटलं बघा, हा निर्णय घेण्याचा अधिकार हा माझा नाही आहे। मी आपला निर्णय आहे तो माझ्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवेल अशा प्रकारचं मत मी त्यांना सांगितलं आणि तशाच प्रकारे मी आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं। दुसरीकडे राणे विरुद्ध सर्व हे चित्र आम्हाला नवं नाही। शिंदेंची शिवसेना आणि भाजपात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न वैभव नाईक करत असल्याचा आरोप भाजपच्या समीर नलावडे यांनी केला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला हे काही वेगळं काही नाही आहे। राणे विरुद्ध सर्व पक्ष एकत्र आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला काही ते वेगळं वाटत नाही। ज्या पद्धतीने ते उतरतील त्या पद्धतीने आम्ही आमची तेव्हाची जी काही सिच्युएशन असेल तेव्हाचे उत्तर आम्ही तुम्हाला त्यानंतर देऊ। काही नाही, आम्ही कट्टर राणे समर्थक आहोत। आजपर्यंत कणकवलीचा विकास या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास राणे असतील, राणे फॅमिली असेल किंवा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। एकीकडे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे अशा दोन्ही राणे बंधूंनी स्वबळाचा नारा दिलाय। दुसरीकडे कट्टर वैरी बनलेली शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट कणकवलीत मात्र एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी सोडून कणकवलीत एक नवीनच राजकीय समीकरण पुढे येताना दिसतंय। गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।